नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय पाटील. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्या वतीने सुप्रीमोज अध्यक्षा सुरैया अमीन वाडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली VPS शाळेतील 3000 विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नानावटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अली इराणी यांच्या 50 जणांच्या टीमकडून सदर भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी लायन्स अमीन वाडीवाला VPSचे प्रिन्सिपॉल विशाल सिहास, शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नानावटी हॉस्पिटलचे डॉक्टर इराणी आणि VPSचे प्रिन्सिपल विशाल सिहास यांनी MN न्यूजला माहिती दिली. पाहूया याबाबतचा वृत्तांत. नमस्कार. VPS हायस्कूल व DP मेहता ज्युनियर कॉलेज लोणावळा येथे आज नानावटी हॉस्पिटल मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ सुप्रीमो लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये डॉक्टरांची 50 जणांची टीम कार्यरत होती आणि प्रशालेतील जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणी या ठिकाणी झालेली आहे. सर्व डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्थित आरोग्य तपासणी करून त्यांना काही आवश्यक त्या मेडिसिन्स दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना मार्गदर्शनही केलेलं आहे. मी प्रशालेच्या वतीने नानावटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि लायन्स क्लब ऑफ सुप्रीमोचे सर्व पदाधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इथून पुढे भविष्यात देखील आमच्या प्रशालेला अशाच पद्धतीनं त्यांनी सहकार्य करावे असे मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. मैं डॉक्टर अली ईरानी नानावटी मैक्स हॉस्पिटल मुंबई से VPS स्कूल में आया हूँ. शुक्रगुजार हूँ प्रिंसिपल का, सब ट्रस्टी का, ये हमें मौका दिया आके बच्चों को तपासने के लिए. तो हमारे साथ हमने काफ़ी दवाई लाए. बच्चों को हम डीवर्मिंग देते हैं, तो डीवर्मिंग लेके आए, मल्टीविटामिन्स लेके आए. अगर खांसी बुखार होगा तो वो हिसाब से उसका दवाई लेके आए. और हम टेस्ट कर रहे हैं बच्चों का आँख का स्क्रीनिंग टेस्ट करते हैं कि दोनों आँख बराबर दिखता है नहीं दिखता है, उन लोगों को चश्मा का ज़रूरत है नहीं है. फिर उसके बाद में आप लोगों का मोबिलिटी कितना है, क्या क्या टेस्ट जो एक फिटनेस टेस्ट की ज़रूरत होता है, ये बच्चों का उम्र के हिसाब से, क्लास के हिसाब से वो टेस्ट कर रहे हैं. सबका रिपोर्ट दे रहे हैं, वहाँ रख रहे हैं. और आगे फिर क्या ज़रूरत पड़ेगा वो हम हमारे स्कूल के प्रिंसिपल को, टीचर्स को बताएंगे. क्या उन लोग अपने उनके माँ बाप को बोल सकते हैं और उन लोग के पास एक रिपोर्ट रहेगा. अगर आगे चल के कोई भी डॉक्टर के पास जाएंगे तो उन लोग को पता रहेगा कि उन लोग का फिटनेस लेवल क्या था जब हमने उन लोग को देखा. थैंक यू. सांस छोड़ने जैसे लग रहा है तो हाथ ऊपर कर, हंसना नहीं है. हो गए सब.
अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.